अंबेडकरांमध्ये दीक्षाभूमीच्या ठिकाणी पाडकाम करण्यात आले, पार्किंगला खूप मोठा विरोध होतोय. कसं बघता तुम्ही त्या सगळ्या घटनेकडे? नाही तर आता माहिती मला मिळालेली आहे की ते दीक्षाभूमीसाठी महाराष्ट्र सरकारने जवळजवळ 200पेक्षा जास्त कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंटचा कार्यक्रम सुरू आहे, त्याचं रिन्युएशन सुरू आहे. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी काहीतरी जी दीक्षा समिती आहे ती आणि मला वाटतं की गव्हर्मेंट आणि इतर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि पार्किंग जे आहे ते पार्किंगवरती न ठेवता ते खाली असावं, अंडरग्राऊंड असावं, अशा पद्धतीच्या कामाला काहीतरी मंजुरी देण्यात आली होती. पण त्याची माहिती काही लोकांना नव्हती आणि ज्यावेळेला आता काम सुरू झालं त्यावेळेला लोकांमधून थोडासा उद्रेक पाहायला मिळाला. लोकांनी त्याचा विरोध केला आणि या पार्किंगमुळे दीक्षाभूमीला काय धोका होऊ नये अशी एक लोकांची भावना त्यामध्ये असण्याची लोकांची भावना आहे. आज मात्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे. एक तर हा जो वाद आहे हा वाद एकत्रितपणे बसून मिटवला पाहिजे. म्हणजे वर त्या ठिकाणी काय पार्किंगमुळं लोकांची अडचण होऊ नये अशा अर्थाने कदाचित पार्किंगचा विषय पुढे आलेला असावा. त्याच्यामध्ये काय दीक्षाभूमीला अडचण व्हावी अशी भावना नसावी त्यामध्ये. परंतु लोकांच्या भावनांचा विचार करून सध्या तरी त्याच्यावर स्थगिती देण्यात आलेली आहे आणि सगळ्यांनी एकत्रित बसून ते जर फायदेमंद असेल तर त्याचा विचार करायला हरकत नाही किंवा त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण होणार असतील तर आणि त्याच्यामध्ये बराचसा पैसा खर्च होणार अशी काही माहिती आहे. म्हणजे इतर दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंटला पैसे थोडे कमी लागून त्या पार्किंगसाठी पैसे जास्त लागतात अशी माहिती आहे. त्यामुळं तेवढ्या गाड्या त्या ठिकाणी रोज 10-20 गाड्या 5-25 गाड्या येतात. त्यामुळं त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत, लोक आहेत, महानगरपालिका आहे, गव्हर्मेंट आहे, दीक्षा समिती आहे, यांनी एकत्रित बसून नंतर त्या संबंधातला निर्णय घ्यावा. पण सध्या तरी हा विषय जो आहे हा राज्य सरकारच्या वतीने त्याला स्थगिती देण्यात आलेली असल्यामुळं आंदोलनकर्त्यांनी शांत राहावं आणि त्याच्यातून एकत्रित बसून त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकेल. बाळासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या विरोध केलेला आहे. आंबेडकरांचं म्हणणं आहे की आंबेडकरी जनतेच्या भावना तुम्ही लक्षात गेल्या पाहिजेत. तुमचं मत काय? तुम्ही विरोध करता त्या पार्किंगला की तुम्ही समर्थन करता? नाही, माझी भावना अशीच आहे की लोकांच्या भावनांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांच्या भावनांचा विचार करत असताना बाकीच्या दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंटचा विषय आहे. त्या ठिकाणी पार्किंगमुळं काय अडचण होऊ नये असा एक उद्देश असावा. पण त्यामुळे जर काय फारशी अडचण येणार असेल आणि लोकांच्या भावना असतील तर मला वाटतं स्थगिती दिलेली आहे तर ते पार्किंग त्या ठिकाणी करू नये असं माझं सुद्धा या संबंधातलं मत आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडणार, निवडणूक होणार आहे. भाजपच्या वतीनं 5 उमेदवारांची आज यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पंकजा मुंडेंचं पुनर्वसन केल्याचं बघायला मिळते विधान परिषदेवरती. पंकजा मुंडे यांना मला वाटतं की विधान परिषद जागा मिळालेली आहे, चांगली गोष्ट आहे. त्या मागच्या निवडणुकीमध्ये हरल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवणाऱ्या त्या एक अशा भगिनी आमच्या आहेत आणि त्यांना माननीय नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी त्यांना लोकसभेत तिकीटही दिलं होतं. परंतु त्यामध्ये काही त्या निवडून येऊ शकल्या नाहीत आणि आता त्यांना देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्या ज्या प्रयत्नांनी त्यांना राज्यसभा मिळणार अशी चर्चा होती. पण त्यांना विधान परिषद मिळालेली आहे. 5 लोकांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. पण रिपब्लिकन पक्षाने सातत्यानं मागणी केलेली होती. रिपब्लिकन पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, गावागावामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये दलित मतदारांमध्ये संभ्रम निर्माण संविधानाच्या मुद्द्यावरती गेल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याचशा जागांवर आपला निगेटिव्ह रिपोर्ट झाला होता. त्यामुळं देवेंद्रजींना आपण सातत्यानं सांगितलं होतं की रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद आणि विधान परिषद मिळावी. पण त्याचा काही विचार झालेला ते दिसत नाही आहे. त्यामुळं एक तर आमची या निर्णयाबद्दल आमची नाराजी आहे. रिपब्लिकन पक्षाला एक विधान परिषद मिळायला हवी होती पण का BJP त्याचा विचार करत नाही काय लक्षात येत नाही आहे. तर त्याचा एक तर RPIला एक जागा देण्याचा विचार
करणं अत्यंत आवश्यक होतं, पण त्याने तो विचार केलेला नाही. त्याबद्दल आमची नाराजी आहे. विधानसभेला काही जागा तुम्ही मागाल आता निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये? कारण 3 महिने बाकी आहेत फक्त विधानसभा. हां, तर विधानसभेला मात्र एक 8-10 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि आता विधान परिषदेला जागा मला दिली नाही, त्याची भरपाई म्हणून आम्हाला 1-2 जागा जास्त विधानसभेला त्या द्याव्यात आणि 8 ते 10 जागा RPIला मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.